हाय हॅलो नमस्कार वेलकम. मी रितेश विलासराव देशमुख सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राच्या हायेस्ट रेटेड आणि लाडक्या शोमध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी. को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज अँड संतूर सोप. स्पेशल पार्टनर्स MYK लेटरी टाईल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पुणा गार्डगिड आणि सन्स लिमिटेड, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स, आरोग्य अँड स्प्राईट. मित्रांनो, खडतर प्रवासानंतर झाडाखालची सावली जशी सुख देते, तसा हा आठवडा तोंड सुख देणारा होता. तब्बल 11 आठवड्यानंतर सदस्यांना त्यांच्या घरच्यांचे चेहरे दिसले, थोडा आनंद मिळाला, धीर मिळाला आणि जिंकण्याची नवीन उमेद घेऊन आपले सदस्य विजयाच्या मार्गावर निघालेले आहेत. थोडक्यात काय तर थकलेल्या मनाच्या गाडीला मायेची ऊर्जा मिळाली आणि सदस्यांचा प्रवास पुन्हा सुसाट सुरू झालेला आहे. पण त्याच सोबत काही समीकरणंही बदललेली आहेत आणि त्याचा घरच्यांवर काय प्रभाव पडला आहे तेच बघायला जाऊया थेट बिग बॉसच्या घरात. नमस्कार. कसे आहात सगळे? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? या आठवड्यात सगळे खुश दिसत आहेत. हा, बिग बॉसने एवढं मोठं सरप्राईज दिलं सगळ्यांना. खरंच कसं वाटलं तुम्हाला हा फॅमिली वीक? एकदम पावर मिळाली, पावर भेटलं पॉवर ऑफकोर्स. घरच्यांची भेट म्हणजे एक ऊर्जा देणारी भेट असते ही. नवीन स्फूर्ती आणि सगळे रिचार्ज दिसतात मला आज. थँक्यू. सगळ्यात आधी सागर, संकेत, विशाल, तुम्ही एक वेगळ्या प्रकारे घरच्यांचं जे वेलकम केलेलं आहे हो. ते अतिशय एंटरटेनिंग होतं थँक्यू. आणि वेगळं होतं. ते डान्स स्टेप पण पाहिले. काय की संकेत आणि विशालनी ठरवलं होतं की आपण एक सिंक करूया डान्स स्टेप. संकेतने सुरू केलं वर, पण संकेतला कळालं की विशाल खालीच आहेत. विशाल काय वर जात नव्हते. तर संकेत म्हणाल मी पण खालीच राहतो, कारण विशालचे हात वर तेव्हाच जातात जेव्हा हातात डंबेल असतात, नाहीतर ते काय वर जात नाही. तर खरंच हा आठवडा पाहताना इमोशनल होतं, मनोरंजन होतं, कारण काही सदस्यांना मागच्या वेळेस पत्र वाचायला मिळाली नव्हती. त्यामुळे खूपच जास्त इमोशनल झाले होते आपल्या घरच्यांना भेटून. सगळ्यात आधी दीपालीजी, सॉरी फॉर युअर लॉस. सासूबाईंबद्दल कळलं, खूप मोठा धक्का आहे तुमच्या फॅमिलीला आणि माझ्याकडून खरंच डीपेस्ट कंडोलन्सेस. पण तुम्ही हिंमत दाखवताय, आपण आत्ताही घरात आहात आणि हा खेळ खेळताय. जसं म्हणतात आपल्या फील्डमध्ये द शो मस्ट गो ऑन, तोच प्रवास आणि वारसा तुम्ही पुढे घेऊन जाताय. खरंच तुमचं खूप कौतुक आहे. पण त्याचबरोबर तुमच्या आई आल्या, मुलगा आला, इतक्या खुश तुम्हाला पाहून खरंच आम्हा सगळ्यांना अतिशय आनंद झाला. थँक्यू. ते सगळे पूर्ण फॅमिली होती, आई पण होती, नवरा पण होता, मुलगा पण होता आणि सगळे एकत्र होते. छान वाटलं मला. एवढंच सांगतो की हा सीझन संपल्यानंतर बॉबी यांच्याबरोबर आपण नक्की गोव्याला जा. काय ना, हा सीझन संपला की यू ऑल डिझर्व अ ग्रेट हॉलिडे. येस डेफिनेटली. आणि आय टू डिझर्व वन. कारण तुम्हा सगळ्यांना सांभाळणं म्हणजे अरे बाप रे, तुम्ही तर स्वतःला एकट्याला सांभाळताय. मला म्हणजे तुमचे इमोशन सांभाळायचे, तुम्ही काय करताय ते सांभाळायचंय आणि तुम्ही काय नाही करायला पाहिजे ते पण सांभाळावं लागतं मला. त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. पण आत्ता आपण सगळे खुश आहोत, आपण फॅमिलीबद्दल बोलूया. जे छान क्षण आपण ह्या घरात त्यांच्याबरोबर अनुभवले. आणि खरंच मला वाटतं की हे 1-2 एपिसोड, जे 1-2 दिवस तुमचे परिवार, सगळे घरपरिवार इथं आला होता. आणि काय आहे की बाहेरून हे घर पाहणं वेगळं असतं, पण ह्या घरात येऊन तुमच्यासोबत हे अनुभवायचं म्हणजे हा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. संकेत, येस भाऊ. आपल्या पत्नी आल्या होत्या. हो त्यांनी आपल्याला बरेच सल्ले दिलेले आहेत. हो. तुमच्यासोबत तुमच्या बाजूला जे बसलेत त्यांना पण थोडे सल्ले दिलेले आहेत त्यांनी. ती तशीच आहे भाऊ. ती नाही ते ठीक आहे ना. नाही काय माहिती आहे का, ते सल्ले मी तुम्हाला दिले होते, पण माझं जरी ऐकलं नाहीत तुम्ही तरी त्यांचं ऐकावं अशी आमची अपेक्षा आहे.
कारण शो संपल्यानंतर तुम्हाला घरी जायचं मला नाही. मी तुमच्या भावना समजू शकतो भाऊ. नाही नाही, मला तुमच्या भावना समजायचं, माझं सोडून द्या. अरे, तन्वी, बोला सर. 90 वर्षाच्या आजी आल्या होत्या तुम्हाला भेटायला. हो आजी म्हणजे खरंच डायनॅमिक आहेत. हो त्यांची एनर्जी, त्यांची पर्सनॅलिटी, कुठलाही आधार न घेता त्या चालत होत्या. त्या घरात आल्या, हा कार्यक्रम त्या रोज पाहतात, तुमच्यासाठी पाहतात. हो पण एवढे दिवस जो प्रश्न पडला होता की टास्कमध्ये तुमची एनर्जी कुठून येते, त्याचं उत्तर आम्हाला आता कळलेलं आहे की ती ऊर्जा कुठून आलेली आहे. त्यानंतर तुम्ही बिग बॉसकडे एक इच्छा व्यक्त केली होती की तुमच्या बाबांना घरात आणायचं आहे. हो आणि बिग बॉस यांनी एक फोटो पाठवला तुमच्यासाठी. काय की आपल्या आयुष्यात आपले बाबा नसतात तर ते त्याचं दुःख आणि ओझं काय असतं हे मी समजू शकतो. काय आहे की तुम्ही स्ट्रॉंग कंटेस्टंट आहात, छान खेळताय आणि तुम्ही आजींना विचारायचा बराच प्रयत्न केला, मी कशी खेळते. हो पण त्याचं काही जास्त उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. हो ते तुमचं कौतुकच करत होतं आणि छानच खेळत होता. छान वाटलं तुम्हा सगळ्यांना असं पाहून. पण तुम्ही कसं खेळताय याचं उत्तर कोणी दिलं माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही विचारलं स्वतःच्या आजींना, पण याचं उत्तर तुम्हाला मिळालं विशालच्या बाबांकडून. ते आल्यापासून माझ्याशीच बोलत होते, मलाच सारखे सांगत होते, रडत जाऊ नकोस, तुझे पप्पा तुला बघतायत, तू जिंकलीस तर मला आनंद होईल, तू जिंकलीस तर मला आनंद होईल, एवढंच त्यांचं आणि चालू. कसं आहे ना, विशाल संपूर्ण सीझन कित्येक वेळा आपल्या बाबांची आठवण काढत होते की माझे बाबा आहेत, मी आज जो पण आहे माझ्या बाबांमुळे आहे. आणि एक प्रतिमा आमच्या सगळ्यांच्या मनात होती की विशालचे बाबा कसे असतील. हो जेव्हा ते आले आणि घर सोडून गेले, पण त्यांचा एक शब्द जो माझ्या कानात आहे तो आहे गोविंदा. गोविंदा. भाऊ त्यांना एवढं बरं वाटेल हे ऐकून आता. नाही नाही, मी सांगतो ना, विशालचे बाबा असतील, नमस्कार. अरे आपली भेट झाली नाही, पण तुम्हाला पाहून खरंच मन तृप्त झालं. आणि ते तुमच्या तोंडातले जे शब्द होते की गोविंदा, म्हणजे अतिशय मन प्रसन्न होतं. मला असं वाटलं की मी स्वतःच तिरुपतीच्या मंदिरात गेलेलो आहे. अरे हा, आणि खरंच छान वाटलं. मला काय एक गोष्ट आवडली की तुम्ही जे म्हणालात ते मला परत एकदा अंडरलाईन करायचं की यानंतर मी जेव्हाही घराच्या बाहेर जाईन तेव्हा माझ्या वडिलांना मी आता हक करणार. मी करत नाही पण मी करणार. मला असं वाटतं की प्रेक्षक जेव्हा पाहतायत आपल्या घरी, मी खरंच सांगतो, तुम्ही सगळेजण घरी आई वडील आजी आजोबा भाऊ असतील, भावाला पण आपण म्हणत नाही, बहिणीला पण कधी म्हणत नाही, पण हे रेग्युलर हॅबिट तुम्ही करून घ्या, एक सवय पाडून घ्या की एकमेकांना तुम्ही जाऊन हक कराल, मिठी माराल, आय लव्ह यू म्हणाल, एक्सप्रेस व्हा. वेळ कुणाची वाट बघत नाही. हे सगळं एकदा निघून गेलं ना, मग वाटतं आपण म्हणायला पाहिजे होतं, आपण का लाज वाटते, कसं करायचं, कसं सांगायचं, हे सगळं ओझं आपल्या डोक्यावरून काढून टाका आणि एक्सप्रेस व्हा. घरच्यांबरोबर तरी एक्सप्रेस व्हा. राकेश, येस सर. आपल्या आई आणि ताई दोघी आल्या होत्या. येस. आपलं सॉफ्ट स्पोकन असणं, वागण्यातली शालीनता असू दे, चुकींच्या गोष्टीवर स्पष्ट बोलण्याची ताकद असू दे, हे सगळं कुठून आलं हे सगळं आम्हाला भापो आईंमध्ये भापो झाल्या. बापो हा. काय राकेश, त्यांनी तुम्हाला काही सल्ले दिलेले आहेत आणि इतरांना सुद्धा जे त्यांचे व्ह्यू पॉईंट्स आहेत ते तुम्ही अंमलात आणा किंवा त्याच्यावर विचार नक्की करा. येस सर. त्यानंतर राखी, हो रितेशजी. तुमचे बंधू बघून मला खूप आवडलं. त्यांना ते खरंच फार एंटरटेनिंग होते. हो राकेश, हो, खूपच कॉमेडी करतो तो माझा भाव. ते म्हणालेले आहेत की आता हिंदी मराठी झालेलं आहे, आता साऊथ गुजराती, तेलुगू कन्नडा. तामिळ कन्नडा. हो गुजराती. आज तुमच्याकडे काय तर लाईफ टाईम मेंबरशिप आहेच बिग बॉसची. तर तुम्ही तो सीझन पास काढलाय, तुम्ही मेंबरशिपचा कुठेही कधीही जाऊ शकता कुठल्याही सीझनमध्ये. सागर, मी काय ना बऱ्याचदा तुम्हाला विचारत असतो, तुम्ही एवढे शांत का असता, तुम्ही बोलत का नाही, तुम्ही शांत का आहात. त्याचं उत्तर मला फॅमिली वीकमध्ये मिळालं. घरामध्ये एकाचं काम असतं ऐकण्याचं, ते तुम्ही करताय.
एवढंच बोलतो मी. हां, सोनाली वहिनी आता आहेत त्या बोलतात आणि छानच बोलतात. हो खूप छान बोलतात. नाही नाही, मुद्देसूद बोलतात, तसं नाही. हो. ते जे बोलले ते मुद्देसूद बोललेले आहेत ऐकावं लागतं. त्या छान बोलल्यात की आता तुम्ही इतके दिवस इतके आठवडे खेळताय, शेवटचे आता जे 3-4 आठवडे राहिले असतील हो त्यात ती एनर्जी लूज करू नका. येस नक्कीच नक्कीच भाऊ. ओके, यू रिली वर्क हार्ड. सगळ्यांनीच खरंच खूप मेहनत घेऊन सगळे इथपर्यंत आलेले आहेत. आता खरा गेम इथे सुरू होणार आहे. हो प्रभू, बोला सर. तुमचे आई बाबा भाऊ हे तिघही आले होते हो. आणि बाबा बोलता बोलता काय म्हणाले? ते म्हणाले की शेतीची कामं सुरू आहेत, हो. ती सोडून ते तुम्हाला भेटायला ह्या घरात आलेले आहेत. हो सर, खूप भारी वाटलं. तसं बघायला गेलं तर मी शेतकरीच आहे, शेतकरी परिवारातूनच येतो मी. हो. माझ्या आई आजसुद्धा शेती करतात. माझी आई मुंबईत राहत नाहीत, गावाकडे राहतात बाबळगावला. त्या वर्षातून 10 महिने तिथे शेती करतात. तर मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे. हो. पण मला असं वाटतं की आपले वडील कुटुंबीय आहेत ते सगळे या घरात आले, मुंबईत आले. बिग बॉसच्या घरात येणं त्यांचं एक स्वप्न होतं. हो. हे काय बिग बॉसचं घर आहे, कसं ही दुनिया कोणती आहे, कशी आहे दुनिया ही. मला वाटतं की ही दुनिया ते बघू शकले आणि त्यांचं हे स्वप्न हे तुम्ही पूर्ण केलेलं आहे. हो भाऊ. एवढ्या छोट्या वयात एवढं चांगलं खेळून तुमच्या पॉप्युलॅरिटीच्या जोरावरती हो. तुम्ही 10 आठवडे ह्या घरात टिकलेला आहात. टॉप 10 सदस्यांमधले तुम्ही एक झालेला आहात. ह्या गोष्टीचा आनंद हा तुमच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती दिसत होता. हो भाऊ. कसं वाटलं भेटून सगळ्यांना? हो भारी वाटलं भाऊ. आणि हे काय शक्य नव्हतं, हे शक्य झालं फक्त महाराष्ट्राच्या सपोर्टामुळे शक्य झालं. माझं एक स्वप्न होतं मम्मी पप्पाला पण टीव्हीवर दाखवायचंय. जे लोक बोलत होते आमच्या टीव्ही नका बघू, जा बाहेर, तर मला आज खूप भारी वाटतं की आज माझे मम्मी पप्पा खूप टीव्हीवर दिसतील. खूप भारी वाटलं. या फॅमिली वीकच्या निमित्ताने मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही बाहेर जाल, पैसा मिळवाल, प्रसिद्धी मिळवाल, पण कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे हीच आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अचीवमेंट असते. त्यामुळे आपण सातत्याने तीच कमवणं गरजेचं आहे. आता आपण वळूया भाऊच्या धक्क्याकडे. तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो भाऊच्या धक्क्यावरती. आणि आता काही धक्के देण्याची वेळ आलेली आहे. मी ना आज फार बोलणार नाही आहे. त्याचं कारण हे आहे की मी त्याच गोष्टी बोलून कंटाळलेलो आहे. आता कसं कोणीतरी उकडीचे मोदक आणले, कोणी लाडू आणला घरातून. जेव्हा संकेत घरी आले, लाडू आणला, लोकांना वाटलं अरे लाडू लाडू लाडू, सगळ्यांनी खाल्ले, छान वाटलं, ग्रेट. कारण का इतक्या दिवसानंतर एखादी गोष्ट होते आणि ती चांगली वाटते. पण तुम्हाला जर मी जेवण नाही दिलं, सकाळ संध्याकाळ तेच लाडू जर खाऊ घातले, एकदा छान वाटणार, दोनदा छान वाटणार. आपण जर लाडू खात राहिलो ना तर डायबिटीज होईल. आणि मला वाटतं की तेच राखी हे तुमच्यामुळं होतं आहे. एखादी गोष्ट सुरुवातीला आपण आलात त्या स्वीट डिशसारख्या होता, तुम्ही लोकांना छान वाटलं, गमती जमती करत होता आणि तुमचा एक्सपिरियन्स होता. गेल्या वेळेस मी हेच बोललो आहे, तर मी जास्त रिपीट नाही करणार. फक्त एवढं सांगतो, सुरुवातीला तुम्ही बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं, आता तुम्ही कंटेस्टंटच्या पर्सनल प्रॉपर्टीचं नुकसान करताय. रेवा यांचे कपडे आपण फाडले. काय आहे ना की एंटरटेनमेंट ना, वी अंडरस्टँड. एखाद्या आठवड्यामध्ये काही गोष्टी झाल्या, लोकांना काहीतरी कौतुक वाटतं. दुसऱ्या आठवड्यात अच्छा अरे रिपीट झालं. तिसऱ्या आठवड्यात कशाला झालं आहे. चौथ्या आठवड्यात अरे नको बाबा, कंटाळा आला. ज्या आठवड्यात मी तुम्हाला म्हणालो होतो की राखी तुम्ही खरंच, आणि होता तुम्ही,
या बिग बॉस सीझनमधल्या एंटरटेनमेंटच्या पॅकेज तुम्ही होता. मी गेल्या वेळेस तुम्हाला म्हणालो की ते कुठेतरी डिप्लीट होतं आहे, कुठेतरी ते संपतं आहे, कुठेतरी लोकांच्या मनात असं भावना येते की बाबा हे नको, हे पुरे झालं. आता लोकच कंटाळलेले आहेत. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, मला असं वाटतं की काही गोष्टीचा जेव्हा अतिरेक होतो किंवा जास्त होतं तर आपल्याला वाटतं नको बाबा, बस झालं आता. तुमच्या गेममध्ये ती गोष्ट जाणवते की काही कारण नसताना काही गोष्टी होतात आणि त्याचे एक्स्ट्रीम रिॲक्शन्स. एक वाद झाला घरात. सुरुवातीला तो राखी आणि रेवा यांच्यामध्ये होता आणि हळूहळू त्यात बाकीचे सगळे सदस्य आले. इथे विशाल होते, इथे इतर व्यक्ती होते, तन्वी होत्या आणि सगळे बाहेर हीच चर्चा करत होते की बाबा हे फार झालं आहे. संकेतने थांबवण्याचा प्रयत्न केला, तन्वी यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि कसं आहे ना, थांबवण्याचा जरी प्रयत्न केला त्या रागाच्या भरात ते आवरत आहे. मग धक्काबुक्की त्या रागाच्या भरात इथे हात का आणला, मला टच का केलं, मला टच केलं तर मी धक्का देणार, कोणी हात आत आला तर हात ओढवणार मी. एक महिला म्हणून दुसऱ्या महिलेला आपण असं बोलणार आहोत, नाही चांगलं तसं. मी एवढा डिसअपॉइंट झालो शो बघून, तो एपिसोड पाहून. मला असं वाटतं की तुम्ही खरंच सगळे एवढे स्मार्ट आहात. कोण जर जास्त रागात असेल तर ती सिच्युएशन आपण कशी हँडल केली पाहिजे. आता या प्रत्येक गोष्टी मी काय तुम्हाला सांगू. मूव ऑन, मला जास्त डिस्कस नाही करायचं. मी पर्सनल इक्वेशनबद्दल कधीच बोलत नाही, पण ह्या घरात अजून एक गोष्ट सुरूच आहे आणि ती काय ना, एखादी गोष्ट सातत्याने किती खेचावी, च्विंगम खेचतो ना आपण, तसं ते झालं आता. काय मी आज का बोलतो याच्यावरती, कारण ह्याच्यामुळे सगळ्यांचाच गेम इफेक्ट होतो आहे. आणि आता ग्रुप्समध्ये खेळणं हे सगळं ते ठीक आहे, पण काय ग्रुप जिंकणार आहे का? एकटाच व्यक्ती जिंकणार आहे, तो झाला ग्रुपचा विषय, त्याच्यावर तर मी येईनच. पण अजून एक गोष्ट आहे ती जी म्हणजे अननेसेसरीली मला असं वाटतं आणि प्रेक्षकांना वाटतं की आता ती फार ताणली गेलेली आहे. आणि ह्या इक्वेशनबद्दल मला बोलायचं नाही, पण याच्यामुळे गेम जर इफेक्ट होणार असेल तर आत्ता, आणि दिस इज लास्ट टाईम आय टॉक अबाउट दिस. कसं आहे ना की मला इंटरफेअर करायचं नाही आहे, पण मला एक वॉर्निंग म्हणून ही पोळे ठेवायचे. त्याला तुम्हाला कसं घ्यायचं तुम्ही घ्या, कारण हा टॉपिक माझ्यासाठी तरी संपलेला आहे आणि याच्यामुळे सगळे सदस्य अडकले आहेत ग्रुपमध्ये. आणि तुम्हाला आता वाटत असेल मी कुठल्या गोष्टीबद्दल बोलतो, तर मला इतर सदस्यांना विचारायचं आहे. राकेश आणि राखी यांचं एक इक्वेशन आहे, मैत्रीचं आहे, विच इज ग्रेट. रुसवे फुगवे जे काय असतील, मग भांडणं होतात, जे काय असतील ते आय डोंट टू गेट इन टू दिस. करेक्ट आहे, जे तुमचे रिलेशनशिप आहेत विच इज ग्रेट आणि दोन मॅच्युअर लोक आहेत, ते दोघं तुम्ही हँडल करताय. किती जणांना वाटतं की ही जी गोष्ट आहे गेले 4, 5, 6 किती आठवडे मला माहिती नाही की स्ट्रेच होत चालले आणि रिपिटेटिव्ह होते आणि मोनोटोनस आहे, त्याच्यामध्ये सगळेच अडकतात, कारण दुसरी कुठली गोष्टच पुढे जात नाही आहे. सगळे कॉन्व्हर्सेशन्स तिथेच येऊन पडत आहेत. तिथे राखींचा गेमसुद्धा त्याच्यातच अडकतो आहे. राकेश यांचा गेम दुसरीकडे जाताना एक मोठा भार ह्याचा आहे त्याच्यावरती, ज्याच्यामुळे सातत्याने सगळे आरोप होतात की आपण डिस्कस पण केलं होतं की का राकेशचा गेम फक्त राखींमुळे आहे का, अशी चर्चा पण होते. ठीक आहे, मी म्हणत नाही की एकमेकांशी आपण बोलू नये किंवा ते सातत्याने ठेवा, पण एखाद्या इक्वेशनचं ओझं स्वतःवरती एवढं लादून घेऊ नका की ज्याच्यामुळे पुढे जाणं अवघड होईल. आणि मी हे शेवटचं बोलतो याच्यावरती, याच्या पुढे मी ह्याच्यावरती चर्चा करणार नाही आहे. शेवटी निर्णय तुमचा आहे आणि मला असं वाटतं की शेवटचे 4 आठवडे राहिले आहेत आणि असं मुळीच मी म्हणत नाही आहे की तुमची मैत्री ही चांगली नाही आहे. मैत्री चांगली आहे, इक्वेशन छान आहे. मी हे म्हणतो आहे की ह्याच्यामुळे आता गेम दिसत नाही आहे. आता काय की प्रत्येक आठवड्यात किती लोक जातील घराच्या बाहेर, फक्त एक व्यक्ती जाईल अशातलं राहिलेलं नाही आहे. जास्त पण जाऊ शकतात आणि त्याची सुरुवात या आठवड्यापासून आणि आजपासून होणार आहे, कारण या आठवड्यात होणार आहे डबल एविक्शन.
नाव पीपल आर इंटरेस्टेड इन द विनिंग गेम. हे रिलेशनशिप्स वगैरे ठीक आहे, ते राहील. आता आपण जाणार आहोत अशा स्पेसमध्ये जिथे आपल्याला आता इंडिव्हिज्युअल खेळाडू जो आहे तो निवडायचा आहे. मी असं म्हणत नाही की तुमचे एक्झिस्टिंग ग्रुप्स सोडून द्या, परंतु बऱ्याच वेळा असं सुद्धा पाहण्यात येतं की ग्रुप्समुळे तुमचे निर्णय हे इंडिव्हिज्युअल राहिलेले नाही आहेत. मी त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. राकेश हे राखी यांना म्हणाले की नॉमिनेशन टास्कमध्ये प्रभू त्यांना कठपुतली वाटत होते, त्यांना वीक वाटत होते, जे काही निकष दिले होते त्याप्रमाणे. पण फक्त ग्रुपसाठी त्यांनी प्रभू यांना नॉमिनेट केलं नाही. पण राकेश, मला आपल्याला विचारायचं आहे, कॅप्टन्सी टास्कमध्ये तुमच्याकडे संधी होती, तिथं काय नॉमिनेशन प्रश्न नव्हता, तिथं तुम्ही प्रभू यांना का नाही काढलं? तुम्ही अनुश्री यांना काढलं. तुम्हाला एका टास्कमध्ये प्रभू वीक वाटले, पण काही कारणास्तव तुम्ही तो निर्णय घेतला नाही. जेव्हा दुसरीकडे तुम्ही घेऊ शकला असता तिथं तुम्ही वेगळा निर्णय घेतला. इथे काय होतं माहिती आहे का, आम्ही ऑडियन्स म्हणून बघतो आपल्याकडे, अच्छा म्हणजे राकेश यांचं ह्या आठवड्यात हे मत आहे की ही व्यक्ती वीक आहे. मग कॅप्टन्सी टास्कमध्ये ते मत बदलतं. मग आम्हाला वाटतं अरे मग हे काय आणि हे काय. तर इंडिव्हिज्युअल जो डिसिजन घेण्याची जी क्षमता असते ना, ती तिथे उठून बाहेर येत नाही. आणि मी याचं विपरीत उदाहरण तुम्हाला देतो. विशाल होते, विशाल यांना बिग बॉसने 3 पॉवर दिल्या होत्या. म्हणजे 3 नावं सांगा ज्यांना नॉमिनेट ते करू शकतात. अनुश्री त्यांना काय म्हणाल्या, राखी, तन्वी, राकेश या तिघांना नॉमिनेट कर. म्हणजे काय होते, सगळे नॉमिनेट होऊन जातील. बरोबर आहे विशाल? हो. अनुश्री बरोबर आहे म्हणाल तुम्ही याचं? करेक्ट. पण विशाल यांनी काय केलं, मला निकषात जे बसत नाही ते मी करणार नाही. त्यांना वाटलं की तन्वी आणि राखी ह्या निकषात बसत नाहीत. राखी त्यांच्या मैत्रीण आहेत, पण तन्वी आणि त्यांचं रिलेशनशिप काय आहे, नातं काय आहे, या तन्वी सातत्याने त्यांना मदत, तुझी आणि माझी मैत्री कधीच होऊ शकत नाही, घरात काय घराच्या बाहेर पण तू माझा दुश्मन आहेस. बरोबर आहे? म्हणजे यांच्याकडे प्रत्येक रिझन होता, कारण होतं त्यांच्याकडे तन्वी यांना नॉमिनेट करण्याचं. परंतु त्या ऐकण्यात नाही गेले. त्यांच्या फायद्याचं असलं असतं ती गोष्ट वेगळी. परंतु इथे काय दिसतं, एखाद्या व्यक्तीचं जगाचं ऐका पण करा स्वतःचं, ती पर्सनॅलिटी विशाल यांच्यामध्ये ती झळकून आली, ती दिसलीसुद्धा. किंवा अनुश्री यांचं पण उदाहरण घ्या. गेल्या आठवड्यात मिरची टास्कमध्ये त्यांना जेव्हा बाहेर काढलं गेलं तेव्हा त्या भांडल्या, संकेतशी भांडल्या, विशालशी भांडल्या. त्यांचं काय मत होतं की माझी प्रायोरिटी मी आहे, मी स्वतःसाठी खेळणार आहे. इथे इंडिव्हिज्युअल गेम हा दिसून येतो. हो. कारण काय, आता टीमला वाचवणं हे करणं ठीक आहे, ते करा, परंतु इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आता झळकून येणार आहे बाहेर. मला काय सांगू, लोक कसे ॲनालाइज करतात बाहेर, बारीक बारीक गोष्टी. तुमच्या चेंज ऑफ बिहेवियरमध्ये लोक म्हणजे पॉडकास्ट करतात की ही अशी ह्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात हे बोललं, पाठीमागच्या क्लिप्स काढून लावतात, परत ही अशी बोलली, हा असा बोलला, मग इथं कसं बदललं, मग ही पलटू झाली, मग हे झालं ते झालं. आपल्याला वाटतं की आपण फक्त एक साधारण निर्णय घेतो आहे, पण तुमच्या निर्णयावरती वोटिंग पॅटर्न बाहेर ठरतं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला धक्कादायक निर्णय हे आता दिसतील. काय की आपल्या मनात एक असतं आणि आपण करतो वेगळं, हे दिसून येतं. सगळ्यांनी असे निर्णय घेतलेले आहेत, हे फक्त राकेश पुरतं मर्यादित नाही आहे. पण आता काय आहे ना, आता कॉम्पिटिशन स्टिफ झालेलं आहे. आता फक्त एक व्यक्ती असं नाही, आता मल्टिपल इलेक्शन्स होतील, वेळ कमी आहे. आता इथे लोक बघतात की कुठली पर्सनॅलिटी ज्याच्या पाठीमागं आपल्याला उभं राहायचं आहे. थोडं फिक्कल दिसलं ना की नाही रे तो तसा आहे. डिस्कशन होतं चहाच्या टपरीवरती, ग्रुपवरती, मी ह्याला सपोर्ट करतो आहे, अरे नाही रे. कितीतरी ग्रुपचं डिस्कशन चालू आहे सगळ्यांचं, कुणाला वोट करायला पाहिजे. मग सगळा ग्रुप एकत्र येतून म्हणतो आपण ह्याच्या पाठीमागं उभं राहू. म्हणजे इलेक्शनला जसं वोटिंग होतात ॲक्च्युली तसंच चालू आहे बाहेर. तुम्हाला अंदाजा नाही आहे की आपल्या एकेका निर्णयामुळे इथे बरंचसं वोटिंग पॅटर्न बदलतं आहे. आणि ते आम्हाला जाणवतं, अरे गेल्या आठवड्यात ही व्यक्ती जेव्हा नॉमिनेट होती इतके लाखो वोट्स होते, ह्यावेळेस एवढे कमी का? कारण का वोटिंग पॅटर्न बदललंच. काय आहे ना, स्वतःची पॉप्युलॅरिटी आपण ग्रांटेड धरू शकत नाही आणि घेऊ पण नाही. भले भले न्यूकमर्स येऊन सुपरस्टार्सपेक्षा जास्त कलेक्शन दिलेलं आहे आणि भले भले सुपरस्टार्सनी फ्लॉप्स दिलेले आहेत.
आपण ऑडियन्सला, प्रेक्षकांना टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नये. जे तुमचे हार्डकोर फॅन फॉलोअर्स आहेत ते तर तुमच्या पाठीमागे असणारच आहेत, पण बरेचसे फ्लोटिंग वोटर्स आहेत जे चांगला गेम ज्याचा आहे त्याच्या बाजूने खेळणारे लोक आहेत, आणि तो खरंच एक मोठा वर्ग आहे. आणि बिग बॉसचे जे हार्डकोर चाहते आहेत ते फक्त चांगल्या खेळाच्या पाठीमागे आहेत. ते बिग बॉसचे चाहते आहेत. ते म्हणतील रितेशची होस्टिंग चांगली होती, रितेशची होस्टिंग वाईट होती, आणि मला वाईट वाटत नाही तसं, कारण ते बिग बॉसचे चाहते आहेत. त्यांना असं वाटतं की बिग बॉसचा शो हा खरंच चांगला चालला पाहिजे. आता कसं आहे की ग्रुप वर्सेस ग्रुप हा जो खेळ आहे, कशाचा विचार न करता आता ब्लाइंडली एकमेकांचा हात पकडून आपण खेळणार. पुढचा आला की विरोध करायचा, ह्याचा आला की विरोध करायचा. आणि दोन्ही ग्रुपचं असंच आहे. जे कॅप्टन्सी टास्कमध्ये दिसलं, कॅप्टन्सी टास्कमध्ये काय ना डॉमिनो इफेक्ट होता. आता डॉमिनो म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, ते सगळे लावतात आणि एक पडलं की तडतडतात, त्याचा एक इफेक्ट होतो. एक पडलं की मग सगळे तेच करतात. एक सदस्य एका ग्रुपमधला आऊट होणार, तो समोरच्या सदस्याला आऊट करणार, मग समोरच्या ग्रुपमधला ह्या ग्रुपमधला आऊट करणार, मग ह्या ग्रुपमधला समोरचं, म्हणजे एकमेकांचा पत्ता कापायचा, काटा काढायचा. तरीही काही सदस्य आहेत ग्रुपमध्ये असूनही इंडिव्हिज्युअल म्हणून समोर येत आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे विशाल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुमचे जे डिसिजन असतात विशाल, ते तुम्ही स्वतः घेता, ग्रुपमध्ये डिस्कस करता तुम्ही, पण जे निर्णय आहेत हे तुमचे असतात. त्यानंतर दुसऱ्या प्लेयर आहेत ज्या इंडिव्हिज्युअल दिसतात, त्या आहेत अनुश्री. थँक्यू सर. आणि असं बरेच वेळा म्हटलं जातं की अनुश्री कोणाच्याच नाही, इकडच्या पण नाहीत आणि तिकडच्या पण नाहीत, पण एक नक्की आहे की अनुश्री स्वतःच्या आहेत. त्याच्यात दुमत नाही आहे कोणाचं. त्यामुळे त्यांचे वाद हे दोन्ही टीमबरोबर होतील. हा जो निर्णय त्यांनी ज्या वेळेस घेतला की बाबा मी इंडिव्हिज्युअल खेळणार, बरेच लोक बऱ्याच वेळा ग्रुप्समुळे वाचले जातात, आऊट होत नाहीत घराच्या बाहेर. बऱ्याच वेळा काही लोक ग्रुपच्या बाहेर गेल्यामुळे आयसोलेटेड फील करतात आणि त्यामुळे ते घराच्या बाहेर जातात. पण अनुश्री यांनी वाद दोन्ही ग्रुपबरोबर झाले, पण त्यांचा खेळ असा होता ज्यामुळे ते आत्तापर्यंत घरात टिकून राहिलेले आहेत, कारण त्यांनी इंडिव्हिज्युअल गेम हा दाखवला. अनुश्री, तुमचंसुद्धा कौतुक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि जो लास्ट प्लेअर जो मला इंडिव्हिज्युअल वाटतो, तो प्लेअर ॲक्च्युली ती प्लेअर तन्वी आहे. तन्वी यांची रणनीती असो, त्यांची मतं असो, ते जे काही वाद घालतात किंवा इतरांचा जर वाद असेल त्यात जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्यात त्यांची क्लॅरिटी दिसते, त्यांचा गेम दिसतो. थँक्यू भाऊ. आणि त्याचाच परिणाम काय आहे ना, तुम्हाला मी सांगतो. या आठवड्यात नॉमिनेशन झाले आणि एकाही सदस्याने त्यांचं नाव घेतलं नाही. त्या सेव्ह झाल्या. त्यानंतर आला कॅप्टन्सी टास्क. कॅप्टन्सी टास्कमध्ये दोन्ही साईडनी फायरिंग होत होती. काटा टोळीला उडवतोय, टोळी काटाला उडवते, पण यातही एकाही सदस्याने तन्वी यांचं नाव घेतलं नाही. म्हणून तन्वी, या आठवड्यात तुम्ही परत एकदा कॅप्टन झालात. कॅप्टन तन्वी, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच भाऊ. थँक्यू. तुम्ही एक डिझर्विंग कॅप्टन आहात. थँक्यू सो मच. खूप खूप अभिनंदन. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मागे अनुश्री कॅप्टन झाल्या होत्या, त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला सगळे प्रेम करणारच, पण जेव्हा ऑपोजिशनवाले हे मानायला लागतं की तुम्ही स्ट्रॉंग आहे, तेव्हा तुम्ही खरे स्ट्रॉंग प्लेअर म्हणून पुढे येता. खरंच तन्वी, मी ह्यापूर्वी म्हणालो, ह्या घरात असे बरेच 5-6 प्लेयर्स आहेत जे स्ट्रॉंग म्हणून पुढे येतात, त्यात तुम्ही एक आहात. वेल डन. थँक्यू सो मच भाऊ. थँक्यू सो मच. मी ग्रुपबद्दल बोललो, गेमबद्दल बोललो. आता मला एक वेगळ्या प्रकारचा भाऊचा धक्का सुरू करायचा आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की आपल्याला एकमेकांबद्दल तक्रारी असतात आणि काही जणं फक्त त्या तक्रारी मागून करत असतात. बरेच लोक समोर बोलतात, पण काही लोक समोर पण बोलायचं धाडस करत नाहीत. तर आज मी त्यांना संधी देणार आहे. काल बिग बॉसनी आपल्याकडून तक्रारी मागवल्या होत्या, त्यातल्या निवडक तक्रारी आज तुम्हाला करता येणार आहेत. तर 2 आठवड्यापूर्वी घरच्यांनी तुमच्यासाठी पत्र पाठवली होती. आता तुम्हीच एकमेकांसाठी काही पत्र लिहिलेली आहेत.
ती मी तुम्हाला आता देणार आहे. महाद्वार उघडा. वाव. टपाल. आता अध्यक्ष महोदय, तक्रारी आहेत त्याच्यात, ज्यांचे नाव आहेत त्यांना प्लीज वाटा त्या. ओके, सुरुवात करूया. विशाल, आपल्यापासून. विशाल ज्यांचं नाव घेतील ती व्यक्ती विशाल यांच्या बाजूला येऊन उभी राहील. विशाल त्यांची तक्रार सांगतील, त्यावर ती व्यक्ती उत्तर देईल. पण बझर वाजेपर्यंत वेळ आहे. विशाल प्लीज बोलवा. मी राखीचंच घेतो, कारण मला ग्रुप वाईज जायचं नाही आहे यावेळेस. तरी या गेमच्या या पडावाला तरी मला असं ग्रुप नाही खेळायचं आहे. राखीबद्दल बोलायचं आहे मला. खरं तर कठपुतली टास्कमध्ये मला तुला उभं करावं असं वाटलं, परंतु तू माझी मैत्रीण आहेस, तुला नॉमिनेट करायचं नव्हतं म्हणून मी ते नाही केलं. राखी सावंत, तू इथे आलीस एंटरटेनमेंट करायला, पण तू आता थोडी बोरिंग झाली आहेस. तू स्वतःच्या इमोशन्स आणि प्रेमाची कठपुतली झाली आहेस. मला आधी नाटक वाटायचं, कारण मी तुला 10 वर्षापासून ओळखतो, पण नंतर तुझं वन साइडेड लव्ह मला दिसू लागलं. प्लीज यातून बाहेर निघ आणि पहिल्या 2 आठवड्यात जशी खेळत होतीस तसं एंटरटेनमेंट बन. सर झुका पण घुटणे टेकू नकोस. प्रेमात पडून गेम विसरली आहेस. तुझ्यावर विश्वास करणे कठीण आहे, कारण तू केवळ एका ट्विस्टसाठी पलटू शकतेस. तुझ्यासाठी हे फक्त प्रोमो शॉट किंवा ऑडियन्सला शॉक असू शकतो, पण आमच्यासाठी आमची मेहनत आणि पूर्ण गेम आहे. तू बिग बॉसमध्ये परत येशील, पण आमच्यासाठी हे एकच संधी असू शकते, हे विसरू नकोस. गेम खेळ, एंटरटेन कर, पण धोका देऊ नकोस. तर मला सांगायचं आहे रितेशजी की माझा जो आन्सर आहे, जबाब त्यानेच दिला आहे की मी ट्विस्ट कधीही करू शकते. आणि ह्यानी माझ्याबद्दल लिहिलं आहे, म्हणजे त्याला वाटलंच असेल ना की मी काहीतरी करते, ट्विस्ट करते, प्रेम करते, राडे करते, काही करते. कोपरा पकडून बसत नाही आहे, फळं खात नाही आहे. मी जेव्हापासून आली आहे माझा गेम ऑन आहे. तुला खरं वाटू खोटं वाटू, माझा प्रेम काय आहे, वन साइडेड आहे. खोटं वाटतं असं बोलत नाही. हो, वन साइडेड आहे तरी मला गर्व आहे की वन साइड असला तरी मी बोलते, हृदयात सांभाळून ठेवत नाही आहे. आणि हे सांगायला गड्स लागतात. मला असं वाटतं की पूर्ण जगामध्ये मी इतकं नाम कमवलं आहे, स्वतःला पाडलं आहे मी, पण मी बोलली आहे. मला जे इमोशन येतात मी बोलली आहे. मी एकटं फक्त असं विंडो शॉपिंग करत नाही आहे बघून की ओ हो असं मनात की मला हा छान वाटतो. तसं मी इथं भरपूर लोक करतात, पण मी ते लपवत नाही आहे. काही डे 1 पासून माझी ती फितरत आहे की मी काही लपवत नाही आहे. राग असो, प्रेम असो, किंवा माझा राडा असो, किंवा माझं इमोशन एक्सप्रेशन असो, मी कधी काहीच लपवत नाही आहे. थँक्यू. राकेश या प्लीज. आपण एका सदस्याबद्दल लिहिले. राकेश बोलवा त्यांना. मला विशालचा गेम आवडत नाही. ऑब्व्हियसली डबल ढोलकी वाटतो मला. तो नेहमी सिम्पथी कार्ड खेळतो असं वाटतं मला. कॅप्टन टास्कमध्ये त्याने प्रभूला वाचवायचं तर त्याचीच मॅची पोपटाला दिली. असंच त्याने भोपळा टास्कमध्ये सुद्धा केलं. हाश बोलतो आणि मग सिम्पथी घेण्याचा प्रयत्न करतो. कठपुतली टास्कमध्ये पण त्याने हेच केलं. राखीनी जे सांगितलं त्याप्रमाणे त्याने कठपुतली म्हणून माझं नाव दिलं. त्यात तोच मला कठपुतली वाटला. बिहाइंड द बॅक तो खूप काही बोलतो. माझ्या करिअरबद्दल वगैरे पण तोच बोलला होता. तो बॅक बिचिंग करतो, पण बोलतो की मी मागून बोलत नाही. जे काही आहे ते तोंडावर बोलतो, पण तो एक मला मिठी छोरी वाटतो. समोर बोलायची हिंमत करत नाही.
थँक्यू राकेश, फायनली तू बोललास, खूप बरं वाटलं ऐकून. मी कुणाशीही गुड बुक्समध्ये राहायला किंवा सिंपती घ्यायला काहीच करत नाही. मिरची टास्कमध्ये मी गेलो आत आणि मला माहीत होतं की मी प्रभूचं नाव घेईन, पण ज्याप्रमाणे तो आला माझ्याकडे मला खरंच वाईट वाटलं. पण आधीपासून क्लिअर होतं, मी त्याला बोललेलो की फर्स्ट राऊंडमध्ये मी तुझं नाव घेणार नाही. नंतर आज जाऊन मी जर संकेतचं नाव घेतलं असतं तर ते माझ्या टीम बरोबर गद्दारी झाली असती आणि ते मी कधीच करणार नव्हतं. तुम्ही बोलला होतात वाईल्ड कार्डला काढूपर्यंत कारण तुला संस्कृती ठेवीन. होती. नाही, पहिल्या राऊंडमध्ये संस्कृती होती, तिला काढणार, ती वाईल्ड कार्ड होती म्हणून तिला काढणार. दुसरं आहे की भोपळा टास्कमध्ये मी प्रभूने मला काढलं. त्यानंतर मला चॉईस होतं दीपाली आणि तन्वी या मधून एक ला चूज करायची. माझं क्लिअर होतं कारण मी पूर्ण कॅल्क्युलेशन आधीच केलं होतं. मला माहित होतं दीपाली नाही तन्वी मध्ये मला चॉईस होईल. ज्याचं मी नाव घेईन तो बाहेर जाईन आणि दुसरं कॅप्टन बनणार, हे पण क्लिअर होतं. तर मी माझं चॉईस क्लिअर केलं. मी नेहमी तोंडावर बोलतो, गेम मध्ये असतं त्याच्या तोंडावर बोलून करतो. अरे इथे त्या दिवशी मागे- मला बोलला होता मागे- तोंडावर काय? कसं घेऊन लागल्यानंतर काय? की दीपाली सॉरी मेरे से लगा है पर नेक्स्ट टाइम कैप्टन या कुछ भी होगा ना मैं कंपनसेट करूंगा असं ह्या बरोबर आहे, बोलला होता. बोलला हा, होतास तू बरोबर आहे. सच्चा आहेस पण बोलणारा लगाव वाद्यावर केलेला पक्का आहेस कॅप्टन थोडी मग का बनवला. केलंस तू तिकडे नाही, कारण तुझ्यासमोर तन्वी होती. अरे तुझ्यासमोर पण तू कोणी काय contestant- वाद्याचा पक्का आहेस ना मी- वाद्याचा मी- पक्का आहेस ना मी इथे- तन्वी असू अरे, दे कोणी असू बोल, देत ऐक ना, वाद्याचा आता पक्का आहेस माझं बरोबर वाढणार. ना मग तू ह्यांचं वादा हेच पूर्ण game का आहे. नाही केलास एक माणूस येऊन इथे बोलणार, बाकी वादा पूर्ण का नाही केलास? ह्यांचा हेच गेम आहे. मग वादा का नाही पूर्ण आम्ही केलास आमच्या मला तू captain वाद्याचा योग्य पक्का नाही आहेस ना वाटली. अरे मला तू वाद्याचा योग्य पक्का नाही आहेस वाटली ना मग वादा captaincy पूर्ण का नाही मला केलास तू योग्य नाही वाटली अरे म्हणून मला नाही नाही केलंस ठीक आहे पण वाद्याचा पक्का आहेस ना तू वादा तुझे नाही केलेला. शब्द बोललेलो तुझे compensate करीन. तुझे शब्द कुठे Compensate गेले करीन. अजून कॅप्टन्सी तुझे शब्द कुठे गेले विशाल तुझे शब्द वादा कुठे नाही गेले केला आणि मला तन्वी आणि तुझ्यामध्ये तन्वी योग्य वाटली, तू योग्य वाटली नाही. अरे तुझे तोंडावर शब्द रे सांगतोय, विषय योग्य रे अयोग्य संपला. वेगळी गोष्ट आहे पण Okay. तुझे शब्द आम्ही दोघे बोलतोय, वाद्याचा त्याच्यावर पुढे पक्का जाऊया. वाद्याचा पक्का हे त्यांचं गेम. एक जण बोलणार, बाकी सगळ्यामध्ये बोलणार आणि बसर वाजणार. आय रेस्ट माय केस. अनुश्री या प्लीज. विशाल. वाव ओके सो हे जे काही मी बोलणार आहे ते मी एक बहीण म्हणून सांगते, एक प्लेअर म्हणून सांगते, तुझ्या चांगल्यासाठीच आहे हे मी आधीच सांगते. इगोवरती घेऊ नकोस. विशाल आधीसुद्धा बिग बॉस करून आला आहे म्हणून त्याला सगळं कळतंच, पण ह्या सगळ्यामध्ये त्याच्यातला ओव्हर कॉन्फिडन्स दिसतो आणि गर्वाचं घर नेहमी खाली असतं. थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स आणि मीपणा सोडून दे. विशालचे बोलणे आणि वागणे कधी कधी मला कॉन्ट्राडिक्ट वाटतात, कारण तो जी त्याची स्ट्रगल स्टोरी सांगतो त्यातून तो खूप इन्स्पायरिंग वाटतो आणि त्याच्यातला एक हंबलनेस दिसून येतो, पण त्याच गोष्टींचा तो जेव्हा माज दाखवतो तो माज आणि अहंकार थोडा कमी करावा, कारण वर जाऊन खाली पडायला वेळ लागणार नाही. आणि विशाल खूप वेळा असं म्हणतो की तो एकटा शेर आहे, त्याला कुणाची गरज नाही, पण जोपर्यंत विशालसोबत 4 लोक नसतील तोपर्यंत तो झिरो आहे आणि त्याचा ॲक्सेप्टन्स त्याच्याकडे नाही आहे. सो ॲक्सेप्टन्स वाढवावा. त्याला नेहमी असं वाटतं की त्यांनी दुसऱ्यांना सांगावं आणि त्यांनी ऐकावं, पण हीच वेळ जेव्हा त्याच्यावरती येते की त्याला कोणीतरी त्याच्या जवळची किंवा त्याच्या ग्रुपमधली व्यक्ती त्याची चूक सांगते, तेव्हा तो डिस्टर्ब होतो आणि पळवाटा शोधतो, कारण इथे येतो त्याचा इगो. सो इगो बाजूला ठेवून गेम खेळ. स्वतःला इतकंही मोठं समजू नकोस की तू चुकूच शकत नाहीस. स्वतःला ग्रेट समजू नकोस, हंबल राहा. ज्याला तू माझा जर अहंकार आणि मीपणा समजते ते माझं अभिमान आहे, गर्व आहे. माझी स्ट्रगल स्टोरी जे मी तुला सांगली ते ऑल ओव्हर आहे, बाहेर जाऊन ते तुला inspiring आहे. ते आधीच आहे. accept तिथून आलो आहे म्हणून झिरोतून हिरो बनलो आहे, तर खूप गर्व, खूप अभिमान आहे स्वतःवर आणि खूप स्ट्रगल करून वर आलो आहे. हो, मी जेव्हा रागाच्या भरात येतो तेव्हा काही बोलतो, दॅट मला अँगर इश्यूज आहेत, आज पण मी ॲक्सेप्ट केलं आहे. मला लोक लागतात कारण मी एक फॅमिली मॅन आहे, माझं परिवार सारखं मी लोकांना बिहेव करतो, पण नाती आणि गेम मिक्स करत नाही. मी जेव्हा बोलतो की मला गेममध्ये कोणाची गरज नाही, तर मी आत्ताही इथे बोलतो की मला गेममध्ये कोणाची गरज नाही आहे, कारण मी त्याच्यावरच अँगर दाखवतो ज्यांना आपलं समजतो. ज्यांना आपलं नाही समजत त्यांना अँगर नाही दाखवायचा एक दाखवायचं. अँगल असतो. हो, मी तुला Direct घुसतोस. विशाल ह्या घरातले तुम्ही आय स्पेशलिस्ट आहात. आय 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 या बसा. तन्वी या. अनुश्री.
अनुश्री कधी खरं बोलते आणि कधी खोटं बोलते यावर विश्वास ठेवणं आता खूप कठीण वाटू लागलंय. प्रत्येक दिवशी ट्विस्ट द्यायचा आहे म्हणून तिचे खूप प्रयत्न चालतात. लांडगा आला रे आला अशी तिची गत होणार आहे. जेव्हा ती खरं बोलत असेल तेव्हा तिच्यावर विश्वास ठेवणं अवघड होईल. कोणी विश्वास ठेवणार नाही. हां ठीक आहे, मी खोटं बोलते आणि मी खरंही बोलते. जेव्हा मला असं वाटतं की या माणसांसोबत खोटं बोलल्यानंतर कुठेतरी मला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे तेव्हा मी खोटं बोलते. आणि जेव्हा खरं बोलून मला त्या गोष्टीचा फायदा होणार असतो तेव्हा मी खरं बोलते. खरं बोलणं खोटं बोलणं पर्सनॅलिटीचा भाग आहे माझ्या. आणि ट्विस्ट द्यायचं हे तर झालं आहे ऑलरेडी, खूप वेळा असं झालेलं आहे. आणि आता मी इंडिव्हिज्युअल खेळते आहे, सो देअर इज नो एनी ट्विस्ट, कारण मी इंडिव्हिज्युअल खेळते, सो काय ट्विस्ट उरलाच नाही आहे. तर मला नाही असं वाटत की फक्त ट्विस्टसाठी मी काहीही निर्णय घेते. मी आधी पण सांगितलंय की मला हे दोघं, जे आत्ता पण भाऊंनी सांगितलं की हे दोघं इंडिव्हिज्युअल खेळतात, जसं की तू आहेस, विशाल आहे, मी हे त्यालाही बोलले, तुलाही खूप वेळा बोलली आहे की मी तुमच्या दोघांना नेहमी सपोर्ट करेन. जेव्हा पण मी तेच झालं ना की तू सगळ्यांसमोर असं बोलतेस की तन्वी आणि विशाल या दोघांना मी कायम पुढे ठेवेन कारण ते फायनलिस्ट दिसतात तुला. पण नंतर परत विशालला सांगताना तू तेच सांगतेस की अरे तन्वीला पण नॉमिनेशन मध्ये टाक, तन्वीला पण नाही, मी त्याला हे बोलले होते की दोघीच उरतायत ना तर त्यांना पण टाक. तू त्याचं तसंही असतं, पण निकष नाही अवघड होऊन जातं ना. एक्झॅक्टली. पण मला असं वाटत होतं की तू माझा चांगला विचार करते. हो, मी तुझा चांगलाच विचार करते. नॉमिनेशन मध्ये टाक. इथे मग असं वाटतं की फ्लिपर आहे, माझ्याकडे येऊन वेगळं बोलते आणि पाठीमागे वेगळं बोलते. दीपाली प्लीज या. मी एक पत्र लिहिलंय आणि सागर प्लीज. पत्रासाठी मी कधी टाकणार नाही. प्रिय सागर, खूप दिवसापासून बोलायचा प्रयत्न करते पण कुणास ठाऊक तुला माझ्याशी बोलावंसं वाटत नाही आहे. एकत्र या घरात प्रवेश केला, खूप छान गेला पहिला आठवडा, पण नंतर तू वेगळा झालास, विशालला जाऊन मिळालास. मला सतत नॉमिनेट केलंस आणि प्रत्येक वेळी तू नॉमिनेट करताना माझ्या डोळ्यातून अश्रू अनावर होत होते. शेवटी तो गेम आहे, आज किंवा उद्या आपण एकमेकांना नॉमिनेट करणारच होतो, पण कुठेतरी तू मला नॉमिनेट करतोयस ह्याचं मला दुःख होत होतं. मागच्या आठवड्यात मी तुला म्हटलं की आपण एकत्र बसून जरा बोलू, पण तू मला रिस्पॉन्स नाही दिलास, वाईट वाटलं. असो, हे पत्र वाचून वेळ काढून माझ्याशी बोल. आपण स्क्रीन कधीच एकत्र शेअर नाही केला, पण बाहेरच्या जगात आपण बऱ्याच वेळा भेटलो आहोत. या नात्याने आपण एकत्र सुरुवात केली, पण गणित कुठेतरी विस्कटलं, आपण विरुद्ध उभं राहिलो. तू सतत म्हणतोस की तुझा गेम अप झाला आहे, चांगलं वाटतं, पण तू काही कमी नव्हतास, तू ही करू शकला असतास. तुझ्याकडे ती पॉवर आहे. कुठल्या मुद्द्यावर बोलायचं हे जर तू नीट ठरवलंस तर तू सुद्धा तुझा गेम अप करू शकतोस. घरात अशा काही गोष्टी होतात ज्या चुकीच्या असतात, जिथे तू बोलू शकतोस, पण का कुणास ठाऊक तू पुढाकार का घेत नाहीस, खंत वाटते. असो, ह्या पत्रानंतर माझ्याशी मोकळेपणाने बोलशील अशी अपेक्षा करते. तुझी मैत्रीण दीपाली. दीपाली, मला तुझ्या भावना, माझ्यापर्यंत तुझ्या भावना पोचलेल्या आहेत. तू म्हणतेस की मी खेळू शकतो, मी खेळू शकतो नाही, मी आधीही खेळत होतो. मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता माझा मायग्रेनचा, आणि तो मी गेममध्ये नाही टाकणार, कारण तो प्रॉब्लेम होता. मी 2 आठवडे गेमच्या बाहेर होतो, मला काही कळत नव्हतं, मला काही सुचत नव्हतं. पण जेव्हा मला वाटलं की मी आता फिट आहे, किंवा मला वाटलं की हां मी आता गेममध्ये येऊ शकतो, पुन्हा येऊ शकतो, मी खरंच होप सोडले होते. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की आपल्याला खूप उशीर झाला पुन्हा यायला, पण नाही, मी होप सोडले नाहीत. तिथे एक थोडासा चमत्कार घडला, मला काही सपोर्ट मिळाला छानपैकी, जो मला फारच गरजेचा होता. तिथून मी माझा गेम अप केलेलाच आहे. उरला मुद्दा, इतर मुद्द्यांवर तू बोलू शकतो. आता मी हे ठरवायला लागलो आहे, हे मी ठरवतो, तर स्वतःहून ठरवतो की मला कुठल्या मुद्द्यावर बोलणं गरजेचं आहे. जर तो मुद्दा मला पटत नसेल किंवा तो मुद्दा अगदी साधा, सरळ, सोपा असेल तर मी त्या मुद्द्यांमध्ये पडत नाही. म्हणजे थोडक्यात सांगू तर फालतू मुद्द्यांमध्ये मी पडत नाही, असं मी स्वतःशी ठरवलेलं आहे. तर त्यामुळे मी ते पडत नाही. पण तू जे म्हणालीस त्याच्यावर मी नक्कीच आणि अजून एक सांग, नक्कीच विचार करतो. तुझ्याशी बोलायला आलो तू बोलूनच देत नाहीस. राखी या. फक्त बस बोलायचं अनुश्री, माझ्याबद्दल अच्छा, काहीतरी झालंय तुमचं बजर. तू पण मध्ये गप्पा मध्ये बसा. बोलतेस, तसं माझ्या मला वेळी काय भांडू बोलत नका. नाहीस, मी समोरचं निकष काय बोलत अनुश्री तेव्हा काय इथं टाइमपास चालू आहे? हो, टाइमपास करू नका. रितेश भाऊ, सॉरी. काय लावलंय काय ते?
रितेशजी मला एक 2 शब्द बोलायचे तिथं. राखीजी प्लीज बोला. हो तेव्हा मी बोलली नाही. हे बघा, मी इथे आली बिग बॉसच्या घरात. बिग बॉसनी मला राखी सावंत, इच्छाधारी नाग, सुनामी, ठीक आहे, अशी मिळाली. म्हणजे सुनामी म्हणजे काय? सर्वनाश करणारी. तर मी आहे, मला जे टॅग दिलंय ते मी माझं इथं पूर्ण करते. मी केलं, मी भोपळा फेकला, मी भाजी फेकली, मी हे केलं, मी राडे करते, मी सगळं करते, तरीही मी नागिण तर आहेच ना. तर कुठल्या किताबमधले बुकमधलं लिहिलंय की एक नागिनला प्रेम होऊ शकत नाहीये? तर मला हे झालंय. तर 1 साइड किंवा हे नाटकं किंवा काही सिरियस ते सांगू नका. पण आता मला तुमच्या समोर, तुम्ही हसू नका हो, मी बोलते रितेशजी. अहो मी हसू नका मी तुमच्या इमोशनशी सहमत आहे. मी फक्त राकेशजींचे एक्सप्रेस पाहिले, ते असे होते, असे डोळे त्यांचे झाले, तर मला त्यांना पाहून हसू आलं. पण तुम्हाला मी आज तुमच्या समोर रितेशजी सांगते, सांगा. राकेश, आय एम रिअली सॉरी. ही तर आपण हे सगळं संपू आणि आता 4 आठवडे राहिले ते आपण आता खेळू. मी संपवते इथे हे सगळं. जे काही होणार ते बाहेर जाऊन बघणार. आता तू तुझं खेळ, मी माझं खेळते. मी तो पैदा झाली ना, डॉक्टरनी सांगितलं वाव काय खेळ पैदा झालाय, तर मी तेव्हापासून खेळते. रितेशजी तुम्ही हसतात. नाही हो, राखी मी काय म्हणतोय तेव्हा मी म्हणतो ना, हे एंटरटेनमेंट आम्हाला आवडतं. तुम्ही आहात एंटरटेनिंग. पण रितेशजी, एंड ऑफ द डे मी एक वुमन आहे. नाही, तुम्ही एंटरटेनिंग आहात आणि तुम्ही राखी सावंत आहात. तुम्ही ब्रँड आहात. थँक्यू. आणि तुम्ही जेव्हा येता, तुम्ही एक ब्रँड घेऊन येता आणि तो एंटरटेनमेंटचा ब्रँड आम्हाला पाहायचा आहे. थँक्यू सो मच. आय विल. तर मला सगळ्यात अगोदर माझा प्रिय मित्र विशालला बोलवायचं इथं. मला मराठी इतकं छान वाचायला येत नाही, पण मी कोशिश करते पहिल्यांदा. व्हेरी गुड. तोच मला डबल ढोलकी वाटतोय, म्हणजे विशाल. मला त्याचा गेम कळत नाही. फक्त टास्क आला की त्याचा गेम दिसतो, बाकी दिवसभर काही करत नाही. मी राडे करते तर तो मला थांबवतो. थांब. तो असा मध्ये आला की मी माझे मुद्दे कसे पूर्ण करणार. मला तोच डबल ढोलकी वाटतो, कारण मला म्हणतो तो माझा मित्र आहे, मग माझी बाजू कधीच घेत नाही. हा घेत नाही माझी बाजू. रेवा बरोबर भांडताना रेवानी सांगितलं की ती चुकणार तर ती माफी मागणार, तर हा मध्येच बोलतो तिला म्हणाला की माफी मागू नकोस. माफी मागू नकोस. दीपालीला जाऊन काय सांगतो माझ्याबद्दल. मित्र बोलतो, शत्रुता दाखवतो. मला मित्र बोलतो आणि शत्रुता दाखवतो. तर मी खूप अपसेट आहे. मी खूपच अपसेट आहे. कळलं का? कधी इथे वाचतो, कधी तिथे वाचतो. अरे तू माझा मित्र आहे की हे नाही लिहिलंय तू एंडला. आता मी एक्स्ट्रा मी लावले. कल्पना विटामिन एच दे. विटामिन एच. भाऊ, मी फक्त हिला हेच बोलू शकतो की ही जेव्हा भांडते तेव्हा फक्त मीच जाऊन हिला थांबवू शकतो म्हणून मी जातो. तो पण मी घाबरत जातो कधी कधी, कारण ही मला पण धक्का विक्का मारते. ती बघितलंय तुम्ही. आणि मी फक्त हिला हेच सांगतो की मी येणार, परंतु जेव्हा भांड, तुम्हाला डबल ढोलकी बोल, ट्रिपल ढोलकी बोल, ड्रम्स बोल, तरी मी येणार तुझ्या भांडणात आणि मी तुला थांबवणार. तू जेव्हा रडशील तेव्हा तुला हक देईन. जेव्हा तू भांडशील तेव्हा मध्ये येईन. आणि तू काही लिहिलंस माझ्याबद्दल तर मला काहीच नाही वाटणार आहे. झालं. तक्रारी झालेल्या आहेत, सगळ्यांनी एकमेकांबद्दल बोललेलं आहे, त्याच्यावरती विचार करा. आता होणार आहे एविक्शन. जसं मी पहिलं सांगितलं होतं, या आठवड्यात होणार आहेत 2 एविक्शन्स. त्यातलं पहिलं एविक्शन आत्ता होणार आहे. किती जण नॉमिनेटेड आहेत? 7 जण. या आधीही सांगितलं होतं, आजही सांगतोय की इंडिव्हिज्युअल खेळा, पण तुम्ही ग्रुपमध्येच खेळत आलात. मला सांगा, टोळी गँगमध्ये किती जण आहेत नॉमिनेटेड? 3. काटा गँगमध्ये किती आहेत? 4.
प्रेक्षकांनी त्यांचा निर्णय सांगितलेला आहे. तुम्हा 7 जणांपैकी 2 जण जे बॉटम 2 आहेत ते घराबाहेर जातील आणि त्यातला एक आज घराबाहेर जाणार आहे. मी नेहमी जेव्हा एविक्शन करतो तेव्हा तुमच्यातले काही लोक डेंजर झोनमध्ये जातात आणि त्या डेंजर झोनमधला एक व्यक्ती घराबाहेर जातो. आज थोडं वेगळं करणार आहे मी आत्ता जाहीर करतो. 2 जणांपैकी एक जण काटा गँगमधला आहे, एक जण टोळीतला आहे. आणि आज काटा गँगमधला एक सदस्य एलिमिनेट होणार आहे. काटा गँगमधले 4ही सदस्य महाद्वारासमोर उभे राहा प्लीज. एक एक नाव सांगा, कोण वाटतं एलिमिनेट होईल आज? रेवा सांगा. मला वाटतंय प्रभू. दीपाली. रेवा. प्रभू. मला रेवा वाटते. राकेश. नाही सांगू शकत, नाही सांगायचंच नाही आहे, त्या परिस्थितीतच नाही आहे सांगण्याच्या बेसिस. ओके. या आठवड्यात आपले फॅमिली मेंबर्स आले. बिग बॉसनी भेट म्हणून एक की आपल्याला दिली होती ज्यावरती फॅमिलीचा फोटो होता. आज मी सुद्धा तुम्हाला एक फोटो फ्रेम देणार आहे ज्यावर तुमच्या फॅमिलीचे फोटो आहेत. ज्या सदस्यांची फोटो फ्रेम असेल ते सेफ असतील आणि ज्या सदस्याला फोटो फ्रेम मिळणार नाही अनफॉर्च्युनेटली तो सदस्य या घरातून एलिमिनेट होईल. सागर, स्टोरूममधून फोटो फ्रेम्स प्लीज घेऊन या ज्या गिफ्ट रॅप्ड आहेत. रेवा, दीपाली, प्रभू. प्रभू. आरबी. 4 लोक नॉमिनेटेड आहेत इथे. आत्ता 3 फोटो फ्रेम्स आहेत. पहिली फोटो फ्रेम उघडतील सेफ सदस्य. तुम्ही फोटो फ्रेम उघडणार विशाल. एक कुठलीही सिलेक्ट करा. त्यांच्या बाजूला कुठली एक सिलेक्ट करा. बाजूला उभं राहा प्लीज. इकडे या, समोर या, उभं राहा. तुमच्या हातात ज्यांच्या परिवाराचा फोटो असेल तो सेफच. तो तो सेफ. कॉन्टेस्टंट सेफ असेल. या सदस्याला द्या फोटो फ्रेम. मला माहित होतं याच्याच येणार माझ्या हातात. प्रभू. राकेश दादा. अभिनंदन हो. राकेश, आपण सेफ आहात. कंग्रॅच्युलेशन राकेश. राकेश येऊन बसा. आता दुसरे सेफ कंटेस्टंट राखी. आणि सेफ असलेले कंटेस्टंट सांगा आम्हाला कोण आहेत. वन 2 3 बोलो. 1 2 3. दीपाली ताई. दीपाली, अभिनंदन, आपण सेफ आहात. आता 2 लोक उरलेली आहेत, रेवा आणि प्रभू. मला विचारायचं आहे घरच्यांना, कोण वाटतं दोघांमध्ये राहील आणि कोण जाईल? राखी.
मला वाटतं रेवा राहील आणि प्रभू जाईल. विशाल. मला वाटतं रेवा जाईल, प्रभू राहील. सागर. प्रभू जाईल. रेवा जाईल, प्रभू राहील. संकेत. मला वाटतं रेवा राहील, प्रभू जाईल. दीपाली. रेवा जाईल, प्रभू राहील. राकेश. प्रभू राहील. तन्वी. प्रभू राहील. ओके, बघूया प्रेक्षकांनी काय निकाल दिलाय. शेवटची फ्रेम उघडणार आहेत तन्वी. शिट. रेवा, फोटो फ्रेम दाखवा. रेवा, तुम्ही सेफ आहात. कॉंग्रॅच्युलेशन. प्रभू गेला यार. प्रभू, तुम्ही या आठवड्यात एलिमिनेट होताय. सगळ्यांना भेटून घ्या. मी तुमची वाट बघतो. नाही नाही प्रभू. त्याला रडून असं रडून बाहेर जाऊ देणार असेल. हो, सांभाळ स्वतःला, सांभाळ. प्रभू, हे बघ, प्रभूला सांभाळायचं आता आपल्याला. तू स्ट्रॉंग आहेस. जिंकून यायचंय तुला. तू जिंकणार. तू जिंकणार. आपण एवढी स्वप्न बघितली तेवढी संपली. फिनालीची लाईट बंद करायची, सगळं संपलं. लावली पण मीच होती. इकडून नाही इथपर्यंत माझं स्वप्न होतं फक्त आई पप्पा आले पाहिजे. स्वप्न पूर्ण झालं. हसत खेळत चाललोय मी. दुःख नाही मला. समजायला वाटत होतं वीक आहे मी. एकही टिपका माझ्या डोळ्यातून येऊ देणार नाही. बस थँक्यू. प्रभू, आपलं करायचं घरकुल. हो, प्रॉमिस आहे. माझी बहीण राखी. आय लव्ह यू. लव्ह यू टू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू टू. 2 कप चहा हे आणि TV प्रॉमिस केलं. जे ठीक आहे, स्ट्रॉंग राहा. घरच्यांना खूप खूप प्रेम दे आणि येतो मी तुझ्याकडे नक्की. प्रॉमिस. गेल्यावर काय करणार? बघू आता काहीतरी. ते नाही, शाळा शिकणार. किती वर आहे? 12वी. हे नक्की आहे ना? हो, नक्की. नक्की ना? आय लव्ह यू. बिग बॉस, आय लव्ह यू. तुम्ही इतकं चांगलं शिकवलं मला. माझ्या हेल्थची काळजी घेतली. खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच. चांगलं राहा. काटा स्ट्रॉंग आहे. काटा नाही रे. काटा कसा असू शकतो? आय लव्ह यू प्रभू. खूप चांगला खेळलास. ओके. प्रभू, मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर या. आम्हाला तुझ्यावर खूप गर्व आहे प्रभू. लव्ह यू.
बाय 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 एक अश्रू नाही काढले आणि आता आमंत्रित करूया या आठवड्यात घराबाहेर जात असलेले कंटेस्टंट प्रभू शेळके यांना. म्हणताय प्रभू? खूप मस्त वाटलं. शो मध्ये टिकलो इतके दिवस, खूप भारी वाटलो, खूप मस्त गेला. इतके आठवडे टिकलो. महाराष्ट्राने इतकं सपोर्ट केलं, प्रेम केलं. खूप मनापासून आभार त्यांचे. नाही खरंच इतके दिवस इतके आठवडे तुम्ही या घरात राहिलात, लोकांचं मनोरंजन केलं, लोकांचं प्रेम तुम्हाला प्राप्त झालं आणि सातत्याने तुम्ही चांगलं खेळलात आणि आता टॉप 10मध्ये तुम्ही होता. चला तुमचा प्रवास बघूया आपण. या इकडे. स्वागत करूया मराठवाड्यातून येत असलेल्या आणि स्वतःला डॉन म्हणणाऱ्या रील स्टार प्रभू शेळके यांचं. हो आहेच मी डॉन, पण लोकांना घाबरवणारा नाही तर लोकांना हसवणारा. हॅलो, जेवण झाले का तुमचं? प्रभू मुलगा आहे की माणूस आहे? मी पोरग आहे. एन्जॉय करो लाईफ यारो, टेन्शन टेन्शन गोरी मारू दे, टेन्शन टेन्शन गोरी मारू दे. लिंबू टिंबू समजू नका असे, फालतू पंगे घेऊ नका. तुमच्यासारखी बॉडी बनवायला किती दिवस लागतील? सकाळी जिम मध्ये गेले की संध्याकाळी लगेच वरती मसाज. बोलो हवालदार, त्याला जेलमध्ये टाकायचा. युअर अंडर अरेस्ट. जागते रहो, रानी के भरोसे मत रहो. अरे नाही सॉरी. निकी तंबुळे कोण आहे तुमची? सवत आहे. सवत म्हणल्यावर व्याकार आहे. डॉन, ती एंटरटेनमेंट करण्यासाठी तुम्हाला टास्कची गरज नाही. मला चहा प्यायची तुला बाली, पत्ती आहे, दूध आहे, फक्त साखर हवी. बिग बॉस प्लीज मला चहा पाहिजे. मी चहा बिना नाही जगू शकत. प्रभू तुमची पॉप्युलॅरिटी आता वाढलेली आहे. होय, आता सगळे तुमच्या प्रोफाईलला जाऊन रील्स पाहत आहेत आणि मग त्यांना धक्का बसतोय. युवर चालाक. आपली चौकट चर्चा झाली पाहिजे. नाव निघलं पाहिजे. नाव निघलं म्हणजे कालू डॉन ठांग. अंडे कोणी दिले? का दिलेस का? फ्लेक्स तोंडी बघून येऊन कोणाचे? चल निघ. माझ्या अंड्यावर, चहावर टोमणे मारले तुम्हाला हे मी सहन करून नाही घेणार. दाखी तुम्ही एकाला टॉपचा किंग आहे मी, कधी पण टॉपलाच राहणार. तुमच्यासारखं नाही असं घातलं. ए प्रभू, आवाज जास्त चढवू नकोस. काय बोलले? प्रभू सोयीनुसार लहान आणि सोयीनुसार मोठे वागतात. दिसला नाही कोणत्या मुद्द्यांवर ठाम. प्रभू मला वीक वाटतं कारण त्याचा मी अजूनपर्यंत गेम बघितला नाहीये. काय तो टास्कच्या ह्याच्यामध्ये पण गडबडतो. कुठेतरी तो शॅडो असा अडकलाय. तन्वीच ऐकत असतो तो, तिची कटपुतली आहे. लोक मला नाहीत कॅप्टन बनवून देणार एकदा पण. मी जीव लावेल तुझ्यासाठी. कोणाचं ऐकून जर तू फिरलास पुढे जाऊन, तू माझी बहीणच, तुझा ऐकण्याचा हक्क आहे माझा. माझा वोट कायम तुलाच. मी कॅप्टन नाही झालो, पण मी असा गेम करणार आहे. कॅप्टन होणार मी. एकदा कॅप्टन झाली परत आली भाई. प्रभूची हिम्मत मानली रे. गावात घुसला समोर डायरेक्ट. जो लेगा डॉन के साथ पंगा उसको कर दूंगा हमेशा के लिए नंगा. बोलायचं नाही, फक्त करायचं. 3-4 लोक आहेत ज्यांच्या वर चढतोय. काय मग प्रभू व्हाईस कॅप्टन? आता व्हाईस कॅप्टन नाही मी, आता रेल कॅप्टन बनायचं. प्राजक्ता, आपली पॉवर की ज्या सदस्याकडे आहे त्या सदस्याला पॉवर कीच्या सगळ्या पॉवर्स मिळतील. अक्षरशः कमजोर आणि छोटा गेम आहे. मी चोरली, काय करणार? बिग बॉस प्रभू यांची आई सुनीता, वडील अशोक आणि भाऊ सूरज यांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आशियाना तेरा साथ मेरे है ना. तू सगळं काय खेळतोस, फक्त काय काय ठिकाणी कसं आहे तू बोलत नाही. ट्रॉफी जिंकायची बरं का. मिला
आता इथं नसतो मी कोणाला भेट. उघडलं. या टास्क मध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावली प्रभूने. ह्या वेळेस तुम्ही फार छान खेळलात, कमाल केलीत. Well done, प्रभू. प्रभू, हा होता तुमचा प्रवास. कसा वाटला तुमचा प्रवास? खूप मस्त भाऊ, खूप भारी वाटलं. खूप म्हणजे काळी जितकं मोठं झालं हे सगळं बघून खूपच काय सांगू आता. प्रभू, आज आम्ही तुम्हाला रिकाम्या हाती जाऊ देणार नाही. जाता जाता एक खास गिफ्ट तुमच्यासाठी. थँक्यू भाऊ. प्रभू, या घरात प्रत्येक आठवड्यात खेळ अजून कठीण होत चाललेला आहे. हो भाऊ. नॉमिनेशन, टास्क, वाद आणि प्रत्येक क्षणी बदलणारी समीकरणं. या प्रवासात तुम्ही कधी जिंकलात, कधी हरलात, पण प्रेक्षकांची मन नक्की जिंकलात. म्हणून कलर्स मराठी आणि PN गाडगीळ अँड सन्स देत आहेत 1,00,000 रुपयाचा खास वाउचर रेवा डायमंड्सच्या सर्टिफाईड नॅचरल डायमंड ज्वेलरी खरेदीसाठी. थँक्यू भाऊ. कारण या घरातून बाहेर पडलात, पण तुमचा प्रवास नेहमीच चमकत राहील. हो नक्कीच राहीन आणि थांबणार नाही मी कधीच. प्रभू, तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू भाऊ. या. आज अजून एका सदस्याचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. असं म्हणतात की सेंचुरीच्या आनंदापेक्षा मोठं दुःख हे 99वर आऊट झाल्याचं असतं. हे बिग बॉसचं मैदान आहे. इथे सेंचुरी एकाचीच होते आणि बाकीच्यांना आयुष्याची शिकवण मिळते. कारण शेवटी हा सीझन 6 आहे आणि इथे ट्विस्ट फिक्स आहे. पाहूया आता उद्याच्या भागात काय ट्विस्ट येत आहेत ते. पाहत रहा महाराष्ट्राचा लाडका शो बिग बॉस मराठी, को पावर्ड बाय डॅन्यूब प्रॉपर्टीज अँड संतूर सोप. स्पेशल पार्टनर्स MYK इलेक्ट्रिकेट टाईल एडिसे, पितांबरी डिशवॉश जेल, पूना गाडगीळ अँड सन्स लिमिटेड, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स, आरोग्या अँड स्प्राईट. शुभरात्री.